नमस्कार मित्रांनो. घर घेणं हा आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा निर्णय असतो. आणि हेच घर घेताना आपण कुठले नियम पाळायला हवे? पहिला नियम म्हणजे घराची किंमत ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पटींपेक्षा कमी असावी. म्हणजे काय? तर तुमचं वार्षिक उत्पन्न जर 10 लाख रुपये असेल तर तुमच्या घराची किंमत ही साधारण 50 लाखांपेक्षा कमी असायला हवी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अनेक बँक या 90 to 95% पर्यंत होम लोन ऑफर करतात. पण घर घेताना शक्य तेवढा जास्त डाऊन पेमेंट भरा, त्यामुळे तुमचा ईएमआयचा लोड हा कमी होईल. तिसरी गोष्ट आपण फॉलो करायला हवी ती म्हणजे ईएमआय हा तुमच्या महिन्याच्या पगाराच्या साधारण 35% कमी असायला हवा. त्यामुळे तुम्ही ईएमआय हा अधिक इफेक्टिव्हली मॅनेज करू शकता. चौथी गोष्ट म्हणजे सर्व कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करा. ओसी, सीसी, टायटल डीड या सर्व गोष्टी वकिलामार्फत तपासा. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे घर घेताना फक्त घराची किंमत न बघता स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस या सर्व खर्चांचा विचार करा. साधारण हे चार्जेस हे घराच्या 10 ते 15% एवढे असू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गोष्ट पैशाची या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.